नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृत चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. परंतु नवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा केला जाणार या संदर्भात काही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे का? आणि त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीला जे काही पीएम किसानची केवायसी असेल ती करणं बंधनकारक असणार का? किंवा आपण जर पीएम किसानची केवायसी केली नाही तर मग आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता मिळणार का? याचीच माहिती घेणार हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी पीएम किसान ही योजना चालू करण्यात आली होती, पीएम किसानच्या धर्तीवरती नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुद्धा चालू करण्यात आली होती. आणि सध्या झालेलं अधिवेशन, या अधिवेशनात नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची सध्या माहिती देण्यात आली नाही. परंतु आता पीएम किसानच्या संदर्भात जे काही केवायसी सुरू झालेली आहे ती केवायसी करणं बंधनकारक असणार का? आता अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नव्हता. नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं सुद्धा वितरण झालं नव्हतं. म्हणून राज्य सरकारने काही तारीख जाहीर केली होती. 31 तारखेपर्यंत पीएम किसान योजनेची केवायसी करा, अशा पद्धतीचे आपण काही नोटिफिकेशन बघितले असला. कारण तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा जो काही पुढील हप्ता असेल, नेक्स्ट हप्ता असेल, ते मिळाला नव्हता. म्हणून त्या शेतकऱ्यांना केवायसी करणं बंधनकारक असणार आहे, अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जर आपल्याला 8वा हप्ता मिळाला नसेल अशा देखील शेतकऱ्यांना केवायसी करणं बंधनकारक असणार आहे, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जर आपल्याला पीएम किसानचा 22वा हप्ता मिळाला असेल, नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता मिळाला असेल, तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही केली तरी काही फरक पडत नाही. समोरचा जो काही हप्ता असेल, नेक्स्ट हप्ता असेल, तो मला मिळणारच आहे. आता ज्या पद्धतीने वित्त विभागाच्या माध्यमातून 8व्या हप्त्यासाठी तरतूद करण्यात आली होती, जे काही मागासवर्गीय आयोग असेल, मागासवर्गीय कास्ट असेल, त्या दरम्यान जे काही नुकसान, जे काही रक्कम असेल ती वित्त विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली होती. त्याचा एक सेपरेट कोठा करण्यात आला होता. आणि ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा एक सेपरेट कोठा तयार करण्यात आला होता. त्या माध्यमातून आपल्याला पीएम किसानचा नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. परंतु आता जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा नवा हप्ता असेल त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची वित्त विभागाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही वर्षादी अधिवेशन झाले त्या वर्षादी अधिवेशनात कोणत्याही प्रकारची तरतूद सध्या करण्यात आली नाही. तुम्हाला तर माहिती की सध्या कर्जमाफीचा प्रश्न आयएम टोकावरती टेकलेला आहे आणि त्यासाठी लागणार आहे निधी. तो निधी जोपर्यंत कर्जमाफीसाठी वापरला जात नाही तोपर्यंत राज्याच्या जी काही तिजोरी असेल त्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. म्हणून नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही पुढील हप्ता असेल त्या संदर्भात कोणत्या प्रकारचा JR करण्यात आला नाही किंवा जी काही अधिकृत माहिती असेल ती देण्यात आली नाही किंवा निधीची तरतूद किंवा तारीख सुद्धा सांगण्यात आली नाही. परंतु लवकरच नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल. कारण तर अनेक दिवस झालेले, जवळपास 5 ते 6 महिने झालेले, अद्याप नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण झालं नाही. म्हणून लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील. त्यासाठी तारीख सुद्धा जाहीर केली जाईल आणि JR सुद्धा प्रकाशित केला जाईल किंवा JR काढला जाईल. आणि त्यानंतर तारीख ठरल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा पुढील हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा नवा आणि 10व्या हप्त्याचं वितरण हे एकत्र केले जाऊ शकते. अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असा अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.